हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये परत मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा लेक्चर नंबर 8 आहे हा. ह्यामध्ये आपण शेप्स ऑफ ऑर्बिटल्स बघणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठीचे रूल्स बघणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एक्झॅक्टली आपल्या कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे ते काढण्यासाठी काय रूल्स आहेत त्याचं डिटेल डिस्कशन आजच्या पार्टमध्ये आपण करतो. ह्या आधीच्या 7ही पार्टमध्ये आपण ॲटमच्या स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपांमध्ये प्रत्येक सायंटिस्टनी काय काय सांगितलं हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि आज आपण ऑर्बिटल्सचे शेप्स कसे आहेत, सबशेल्समध्ये ऑर्बिटल्सचे शेप्स आपल्याला समजतात. ह्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटम नंबर्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघितले. व्हॉट आर दी क्वांटम नंबर्स वी ऑलरेडी had discussed in yesterday's lecture, right? Right away, we are going to discuss shape of orbitals and electronic configuration. What are the rules of electronic configuration? We are going to discuss in this lecture. खूप इम्पॉर्टंट आहे कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावरचे एमएससी सीईटी नीट जेडबलई साठी क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द रूट ऑफ दी केमिस्ट्री. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम पासूनच तयार झालेलं आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ऑर्बिटल्स किती आहेत आणि त्याचे शेप्स काय आहेत ते आपण आज समजून घेणार आहे. तर जसं आपण ह्यासाठी थोडंसं प्रिव्हियस लेक्चरकडे जाऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अझिम्युथल क्वांटम नंबर जो आहे हे आता डायरेक्टली जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघू शकता. हा जो क्वांटम नंबर आहे हा ऑर्बिटलचा शेप डिसाइड करतो, राईट? आणि वी हॅव द एस पी डी अँड एफ ऑर्बिटल. तर एस ऑर्बिटलचा जो शेप आहे तो स्पेरिकल आहे. आता हे जे आपण ऑर्बिटल्स बघतो याचा काय अर्थ आहे की इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन कुठे आहे. तर स्पेरिकल शेप असल्यामुळे प्रत्येक स्पिअरमध्ये पूर्ण भागांमध्येच याची प्रोबॅबिलिटी सारखी असेल. पी ऑर्बिटलचा डंबल शेप आहे, हा दिसायला डंबल सारखा दिसतो, त्यामुळे ह्या भागांमध्ये याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल. नोडवरती याची प्रोबॅबिलिटी 0 आहे. डी ऑर्बिटल्सचा डबल डंबल शेप आहे, इथे याची प्रोबॅबिलिटी असेल. आणि एफ ऑर्बिटलचा कॉम्प्लेक्स शेप आहे जो खूप कठीण आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे खूप जास्त विखुरलेला असा शेप आहे. ठीक आहे, आता हे सायंटिस्ट लोकांनी डिराईव्ह केलेलं आहे. एस मीन्स शार्प, पी मीन्स प्रिन्सिपल, डी मीन्स डिफ्युजन आणि एफ मीन्स फंडामेंटल. दीज आर दी क्वांटम मेकॅनिक्स कडून हे डिराईव्ह झालेलं आहे. ठीक आहे, त्याचा आपल्याला इथे विचार नाही करायचा आहे. एस अँड पी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. एस ऑर्बिटल्स कधी असतो जेव्हा एल एस एस ऑर्बिटल्स मध्ये एल ची व्हॅल्यू किती असते? 0. एल मीन्स काय आहे? अझिम्युथल क्वांटम नंबर, जो सेकंड नंबरचा क्वांटम नंबर आहे. पी मध्ये एल ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. ठीक आहे, एस मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 1 असेल, एल मध्ये 2 असेल, अशा पद्धतीने आहे. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज द सेम इन ऑल डिरेक्शन ऍट द गिवन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. बिकॉज एसचा जो शेप आहे तो स्पेरिकल आहे. म्हणजे स्पेरिकल असल्यामुळे इथेही इलेक्ट्रॉन असू शकतो, इथे 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 असू शकतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी जी आहे इलेक्ट्रॉन असण्याची ती सगळ्या डायरेक्शननी काय आहे? सेम आहे, बिकॉज स्पेरिकल शेप असल्यामुळे. इन द नॉन डिरेक्शनल अँड एक्झिस्ट इन ऑल शेल्स, आणि सगळ्या शेल्समध्ये एक्झिस्ट करू शकतो. पी ऑर्बिटल कन्सिस्ट टू लोब्स सेपरेटली बाय अ नोडल प्लेन. नोडल प्लेन कशाला म्हणतात? जिथे हा हा जो आहे याला आपण नोडल प्लेन म्हणतो. तर इथे प्रोबॅबिलिटी काय असते? 0 असते इलेक्ट्रॉनची, बिकॉज हा इथे 0 आहे. ऑर्बिटल्स आर, आता पी ऑर्बिटल्स 3 भागांमध्ये डिवाइड केले जातात. याला पी एक्स म्हणजे एक्स एक्सिस वरती, पी वाय वाय एक्सिस वरती आणि पी झेड झेड एक्सिस वरती. परत एकदा समजून घेऊ, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, तर बघा, जो एस ऑर्बिटल आहे हा, याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात? 2 असतात. 2 इलेक्ट्रॉन, एकच ऑर्बिट आहे. पी ऑर्बिटल मध्ये 3 त्याचे ओरिएंटेशन आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो याला की याचे जे सबशेल्स आहेत ते पी एक्स, पी वाय आणि पी झेड. म्हणजे एक्स डायरेक्शननी असू शकतो, वाय डायरेक्शननी असू शकतो इलेक्ट्रॉन. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन एक्स डायरेक्शननी, वाय डायरेक्शननी आणि झेड डायरेक्शननी. अशा पद्धतीने याचे 3 ऑर्बिटल्स आहेत. कशाचे? पीचे, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. डी ऑर्बिटल मध्ये किती सबशेल्स आहेत? 5. 1 2
3, 4 आणि 5 याचे नावं DXY, DYZ, DZX, DX² Y² आणि DZ². म्हणजे 5 पद्धतीने याला डिवाइड करतात. एस मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार? 2. पी मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार? 4, 6. डी मध्ये 10. एफ मध्ये 7 ऑर्बिटल्स आहेत, त्यामुळे इथे 14 इलेक्ट्रॉन असतात. तर अशा पद्धतीने याचं काय होतं? डिवायडेशन होतं. आता हे रट्टा मारायची गरज नाहीये, इथे आपण सगळं सिस्टमॅटिक वे मध्ये शिकत आहोत, त्यामुळे नो नीड टू जस्ट रट्टा, राईट? तर अशा पद्धतीने आपण एस आणि पी ऑर्बिटलचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकलो. आता डी ऑर्बिटल हा थोडासा पी पेक्षा काय आहे? कॉम्प्लेक्स आहे, कारण तो डबल डंबेल असल्यामुळे. याचे DXY, DYZ, DX² Y² DZX अशा पद्धतीने 5 काय आहेत? सेम ओरिएंटेशन आहे. बघा आता ह्या पाचही याची एनर्जी सारखी असल्यामुळे इथे रूल कोणता लागू होतो? तर पहिला रूल आहे ए, पी आणि एफ. ए मीन्स, पी मीन्स आणि एफ मीन्स काय आहे हे आपण थोड्या वेळात बघणारच आहे. तर ह्या 3 रूलचा वापर करून आपण इलेक्ट्रॉन फुलफिल करत असतो. पण इलेक्ट्रॉन फुलफिल करण्यासाठी त्याचे शेप्स माहिती असणं गरजेचं आहे, सबशेल्स माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण शेल्स आणि सबशेल बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग आतापर्यंत घेत आलेलो आहे. ठीक आहे. आता मेन पार्ट याचा आहे तो म्हणजे डी ऑर्बिटल आपण बघितला. आता आहे रूल्स ऑफ आर्किटेक्चर. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे रूल काय आहेत ते पहिले समजून घेऊ. तर सगळ्यात APF हे 3 रूल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो आणि रट्टा न मारता कोणतेही पूर्ण पिरियडिक टेबल मधल्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढता येईल. ए मीन्स अफबाऊ प्रिन्सिपल. तर अकॉर्डिंग टू अफबाऊ प्रिन्सिपल इलेक्ट्रॉन नेहमी पहिले जो एनर्जी ज्याची लो एनर्जी ज्याची असेल तिथे इलेक्ट्रॉन पहिले भरणार. इलेक्ट्रॉन फिल ऑर्बिटल इन इंक्रीजिंग ऑर्डर इन देअर एनर्जी. म्हणजे इंक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? तर कमी पासून ते मोठ्यापर्यंत ज्याची एनर्जी कमी त्याच्यामध्ये पहिले इलेक्ट्रॉन भरणार आणि मग एनर्जी जास्त वाल्यांकडे काय होणार? इलेक्ट्रॉन भरल्या जाणार. द रूल ऑर्बिटल विथ द लोअर व्हॅल्यू इज फिल्ड फर्स्ट. इफ व्हॅल्यूज आर इक्वल द लोअर NS फिल फर्स्ट. याचा अर्थ काय होतो? तर याचा रूल असा आहे, अफबाऊ प्रिन्सिपलच्या मते N+L. तर ज्यांनी पहिला लेक्चर बघितला आहे त्यांनाच N आणि L काय आहे ते समजेल. तर मी परत परत रिपीट नाही करणार आहे, प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघून घ्यायचं आहे. N म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि L म्हणजे अझिम्युथल क्वांटम नंबर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल 2s आहे. तर 2 काय झाला याचा? 2 कशाची इन्फॉर्मेशन देतो? 2 हा प्रिन्सिपल नंबर आहे, म्हणजे N=2 झाला इथे. आणि S असल्यामुळे याची व्हॅल्यू, L ची व्हॅल्यू किती झाली? 0. ठीक आहे. तर इथे N+L किती झाला? 2 + 0 म्हणजे 2. आणि तोच जर 3s असेल फॉर एक्झाम्पल, तर इथे N= किती झाला? 3 आणि L= किती झाला? 0. तर इथे 3s च्या वेळी 2s च्या वेळी N+L ची व्हॅल्यू 2 आली, 3s च्या वेळी याची व्हॅल्यू 3 + 0 आली म्हणजे 3 आली. अशा वेळेस N+L ची कोणत्याची व्हॅल्यू जास्त आहे? 3s ची व्हॅल्यू जास्त आहे. त्यामुळे पहिले इलेक्ट्रॉन कमी मध्ये भरणार, म्हणजे 2s मध्ये इलेक्ट्रॉन पहिले भरले जाणार आणि मग 3s मध्ये भरले जाणार. सो अकॉर्डिंग टू धिस रूल आपण काय करतो? अफबाऊ प्रिन्सिपल मध्ये इलेक्ट्रॉन भरतो. फॉर एक्झाम्पल कधी कधी असंही असू शकतं की दोघांची पण व्हॅल्यू सारखी असेल. तर अशा केसमध्ये कोणत्या कशामध्ये इलेक्ट्रॉन पहिले भरले जाणार? कोणत्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन पहिले भरले जाणार? तर ह्या केसमध्ये प्लीज नोट दिस पॉइंट. ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन पहिले कुठे भरले जाणार? तर ज्याची N ची व्हॅल्यू म्हणजे ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर कमी आहे, लो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तिथे इलेक्ट्रॉन पहिले भरल्या जाणार. Okay, so what is the Aufbau principle? What is the rule of Aufbau principle? According to this rule, the comparison between the two orbital, and when N+L value is lower, that orbital is electron energy is filled first, and then later we can fill the higher energy orbital. And if the N+ value is same
for both the orbital, then on that basis we fill according to the n value, that is the principal quantum number value. तर लोअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर ज्याचा असेल त्याच्या तो इलेक्ट्रॉन पहिले भरला जाणार. म्हणजे अबव प्रिन्सिपलचा रिअल अर्थ असा आहे, डोंट गेट कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. लिहून ठेवा प्लीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सगळे चॅप्टर एकाच वेळेस शिकले जाणार तेव्हा ते कन्फ्युजिंग होऊ शकतात. नोट करायचं आहे की n+l लो असेल त्याला पहिले फिल करायचं आहे, पहिले फिल करणे. मराठी ह्याच्यासाठी सांगितलंय कारण की आपल्या ओन लँग्वेजमध्ये चांगल्या गोष्टींमध्ये समजायला येतं. लो n+l व्हॅल्यू इलेक्ट्रॉन फिल फर्स्ट, हायर n+l व्हॅल्यू इलेक्ट्रॉन फिल नेक्स्ट टू दी फर्स्ट. अशा पद्धतीने हा अझिम्युथल क्वांटम नंबर आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा यूज इम्प्लिमेंटेशन आपण आपल्या एफबाऊ प्रिन्सिपल मध्ये करत असतो. सेकंड वन इज द ए पी अँड एफ. पी मीन्स विच? पी म्हणजे काय? पी म्हणजे कोणता क्वांटम नंबर? पी म्हणजे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल ते बघू, पण त्याआधी जे आपण एफबाऊ प्रिन्सिपल बघितलं ते बघू. आता हा क्वेश्चन तुम्हाला MH सेट मध्ये विचारला जाऊ शकतो. व्हाय 4s बिफोर 3D? म्हणजे 4s मध्ये इलेक्ट्रॉन पहिले का भरल्या जातात, 3D मध्ये का नंतर भरल्या जातात? तर त्याचं रिझन आहे ड्यू टू एफबाऊ प्रिन्सिपल. आता आपण हे रिझन समजून घेणार आहे. 4s इथे n ची व्हॅल्यू, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे आणि एल ची व्हॅल्यू, एस साठी एल ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. बिकॉज आपण एल इज इक्वल्स टू 0, 1, 2, 3. 0च्या वेळी एस असतो, 1च्या वेळी एल, एल जेव्हा 1 असेल तेव्हा पी असेल, डी एफ अशा पद्धतीने असते. तर इथे n+l ची व्हॅल्यू किती झाली? 4. बरोबर. आणि 3D मध्ये किती झाली? n is equals to 3 and l is equals to 4, d is 2. So 3 plus 2 is 5. सो एनर्जी व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? जास्त कोणाची व्हॅल्यू आहे? 3D. तर त्यामुळे याची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आपण अफबाऊ प्रिन्सिपल नुसार ज्याची व्हॅल्यू कमी आहे त्याची एनर्जी कमी असते, त्यामुळे वी फिल फर्स्ट 4s ऑर्बिटल अँड देन 3D. आणि ही डी ब्लॉक एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या वेळी सगळ्यात जास्त महत्वाचा रूल जो फॉलो आपण करतो तो आहे एफबाऊ प्रिन्सिपल. बिकॉज ड्यू टू एफबाऊ प्रिन्सिपल डी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन आपण नंतर भरतो, आपण पहिले 4s ला फिल करतो. द रिझन बिहाइंड इज 4s हॅव लेस एनर्जी दॅन 3D. त्यामुळे आपण 4s चे इलेक्ट्रॉन पहिले फुलफिल करतो. लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन आपण सगळ्यात इम्पॉर्टंट, फक्त एफबाऊ प्रिन्सिपल साठी एकच गोष्ट सिंपल फॉर्म मध्ये लक्षात ठेवायची आहे, ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी, की लो एनर्जी ऑर्बिटल वी फिल फर्स्ट. जे लोअर एनर्जी ऑर्बिटल असतात त्याला आपण पहिले फिल करतो, पहिले भरतो. बरोबर. आणि हायर एनर्जी ऑर्बिटलला आपण नंतर भरतो. बिकॉज 4s मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे, अझिम्युथल क्वांटम नंबर 0 आहे, n+s ची 4+0 इज 4 आणि याची एनर्जी फर्स्ट लोअर एनर्जी आहे कम्पॅरेटिव्ह ऑफ 3D. 3D मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे आणि अझिम्युथल क्वांटम नंबर 2 आहे. 3 आणि 2 5, म्हणजे 3D ची एनर्जी जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू 4s. दॅट्स वाय वी फील फर्स्ट 4s orbital and then we fill 3D orbital according to which rule? According to F-Bow rule. So question मध्ये तुम्हाला फोर ऑप्शन दिसतील. काय काय दिसतील? F-Bow प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि नंतर दिसेल हर्ट्स प्रिन्सिपल. आणि तो कोणता प्रिन्सिपल? हिअर वी फॉलो द F-Bow प्रिन्सिपल. अशा पद्धतीने वी फॉलो द F-Bow प्रिन्सिपल. व्हेरी मेजर रोल प्लेज F-Bow principle here, because according to F-Bow principle entire periodic table elements are filled. The next one important rule is the
पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल? जे डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत, सपोज डी ऑर्बिटल आहे, ह्याच्यामध्ये डिजनरेट 5 एनर्जी, ह्या सगळ्यांची एनर्जी सारखी आहे. मग त्यांच्या म्हणण्यानुसार नो टू इलेक्ट्रॉन कॅन हॅव द सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स. म्हणजे एका सेट ऑफ ऑर्बिटलमध्ये अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन कधीच भरले जाणार नाही. दिस इज द इनकरेक्ट फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सो राईट आन्सर इज अशा पद्धतीने एक अपवर्ड डिरेक्शन आणि एक डाऊनवर्ड डिरेक्शन. दिस इज द करेक्ट बिकॉज इन दिस one electron is in upward direction, another electron is in downward direction. This is the correct answer. हे इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉन फिल झालेले दिसतील. No two electron in an atom can have the same set of all 4 quantum numbers. सगळे क्वांटम नंबर सेट ऑफ सारखे नसतील, ते अपवर्ड आणि डाऊनवर्ड डिरेक्शनलाच असणार. हा पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल झाला. आणि थर्ड अँड लास्ट रूल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज हंट्स रूल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हंट्स रूल? हंट्सच्या मते जे सबशेल्स आहेत त्यांची एनर्जी सारखी डिजनरेट एनर्जी असते. तर इथे बस मधल्या सीटचा आपण एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेला आहे. बसमध्ये जर खूप गर्दी नसेल तर आपण 2 सीट मधले जे एकाही सीटवर कोणी बसलेलं नसतं ती सीट पहिले घेतो. राईट, पहिले आपण सिंगली भरतो आणि जर का आपल्याला गर्दी वाटली तरच मग आपण पेअरिंगकडे शिफ्ट करतो. राईट, तर सेम हंट्स रूल आपल्याला सांगतो. फॉर एक्झाम्पल, इथे जर का पी ऑर्बिटल्स आहे, राईट, आपल्याला माहिती आहे पी मध्ये डिजनरेट एनर्जी लेवल पी एक्स, पी वाय आणि पी झेड आहे. बरोबर, तर आपण पहिले काय करणार, सिंगली इलेक्ट्रॉन फिल करणार आणि मग पेअरिंग करणार. आपण इलेक्ट्रॉन असे फिल करणार नाही, 3 इलेक्ट्रॉन आहे तर असे फिल नाही करणार. पहिले सिंगली भरत जाणार आणि मग पेअरिंग कडे जाणार. कारण सिंगली भरल्यामुळे त्याची स्टेबिलिटी मेंटेन होते ऍटमची. आणि सगळ्यात महत्वाचं, स्टेबिलिटी सगळ्यात जास्त नेचरला प्रिय आहे. स्टॅबिलिटी, एव्हरी ऍटम स्ट्रगल फॉर दी स्टॅबिलिटी. दॅट्स वाय हंट्स रूल आपण इथे फॉलो करणार आहे. आणि हे 3 रूल फॉलो करूनच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काही क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. आपण एकदा रिकॅप घेऊ आजच्या क्लासचा. रिकॅप, what we learned today? We learned today is the shape of orbitals, right? So what is the shape of orbitals? Orbitals म्हटल्यापेक्षा सबशेल्सचा शेप काय आहे? S, P, D and F. याचा स्फेरिकल आहे, P चा डंबल आहे, याचा डबल डंबल आहे आणि याचा कॉम्प्लेक्स शेप आहे. हे आपण शिकलो. त्यानंतर ना, व्हॉट इज द रूल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे आपण 3 रूल पाहिले. त्याच्यामध्ये आपण पहिला रूल पाहिला एफबाऊ प्रिन्सिपल. तर एफबाऊ सरांच्या मते आपल्याला ज्या ऑर्बिटलची लो एनर्जी आहे त्याला पहिले फिल करायचंय. ठीक आहे, आणि हायर एनर्जीचा नंतर फिल करायचा. त्याचे एक्झाम्पल पण बघितले. तर एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, तर N+L यांनी आपण एनर्जी कॅल्क्युलेट करतो. तर एनर्जी इज इक्वल्स टू N+L. N इज नथिंग बट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड L इज नथिंग बट द अझिम्युथल क्वांटम नंबर. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण N+L कॅल्क्युलेट करतो. N+L कसे काढायचे हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहे. इफ बोथ द ऑर्बिटल हॅव द सेम एनर्जी, इन दॅट केस वी कॅन कन्सिडर द ओनली N व्हॅल्यू. जर N+N दोघांची पण व्हॅल्यू कॉम्बिनेशन जर सारखं आलं तर ह्या सिनारिओमध्ये आपण N ची व्हॅल्यू कन्सिडर करतो. ज्याची N ची व्हॅल्यू कमी असेल तो पहिले फिल होणार. हा आहे सिंपल पहिला रूल इलेक्ट्रॉन फिलिंगचा. सेकंड रूल इज पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, आपण कधी पण एका ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन एकाच डायरेक्शननी भरत नाही. ते एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनला असतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन कोणत्या डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. हा आहे पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर एक इलेक्ट्रॉन अपवर्ड, एक डाऊनवर्ड. दिस इज द करेक्ट. हे चुकीचं असेल, हे सुद्धा चुकीचं असेल, तर हे चुकीचं आहे. तर हा झाला सेकंड रूल. आणि ह्याच रूलचा वापर करून आपण पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असतो. नेक्स्ट वन आहे हंट्स रूल. हंट्सच्या म्हणण्यानुसार
आपण पहिले इलेक्ट्रॉन जे डिजनरेट ऑर्बिटल्स असतात त्याचे इलेक्ट्रॉन पहिले सिंगली भरतो आणि मग पेअरिंगकडे शिफ्ट करतो. हे का करतो? कारण सिंगली फिल्ड केल्यामुळे ॲटम हा जास्त स्टेबल होतो आणि प्रत्येक ॲटमला स्टॅबिलिटीची नीड असते एन्व्हायरमेंटमध्ये स्टेबल राहण्यासाठी. सो हा आहे थर्ड आणि महत्वाचा रूल, दॅट इज हर्ट्झ रूल. So what we learned today? We learned today the shape of orbital as well as the rules of electronic configuration. What are the rules of electronic configuration A, P and H? What is the meaning of A? A means above principle, P means Pauli's exclusion principle and H means Hund's principle. So from these three rules we follow and we can calculate the electronic configuration. So from 1 to 30 in next lecture, and दिस इज द लास्ट लेक्चर, 9th लेक्चर. नेक्स्ट लेक्चर जे असेल ते लास्ट लेक्चर असेल, त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ते बघणार आहे 1 to 30 पिरियॉडिक टेबलमध्ये. कारण बेसिक 10th 11th साठी तुम्हाला 30 पर्यंत ऍटलिस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता यायलाच पाहिजे. त्याच्यामधले एक्सेप्शनल केसेस सुद्धा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. बघा, द ब्युटी ऑफ केमिस्ट्री, मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगत असते की आपण पहिले स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकलो, आता आपण त्याचं डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं ह्यापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे ॲटम बद्दल आपल्याला सगळी माहिती आतापर्यंत क्लिअर झालेली आहे. सगळ्या सायंटिस्ट लोकांनी केलेलं योगदान आपल्याला समजलेलं आहे. त्याचबरोबर आपण ते समजून घेऊन आपण हे सुद्धा बघितलंय की कोणते कोणते लॉज, कोणते कोणते प्रिन्सिपल्स इथे यूज होतात. आणि आता आपण लास्टला पोहोचतोय ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टरकडे शिफ्ट करतोय, तो असेल केमिकल बॉन्डिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर. तर ऑल द बेस्ट फॉर युअर एंट्रन्स एक्झामिनेशन. काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर डेफिनेटली कमेंटच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि यस, नवीन टॉपिक, नवीन जो लेक्चर असेल ह्यामधला तो लवकरच अपडेट होईल. तो लास्ट लेक्चर असेल स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला. सो बाय बाय अँड टेक केअर.